हे आहे ब्रेड क्रम्ब. साध्या सोप्या पद्धतीत आपण घरच्या घरी फ्रेश ब्रेड क्रम्ब कसे करायचं ते आजचा व्हिडिओ आहे. तर चला, आता तुम्ही म्हणताल की ब्रेड क्रम्ब करणं काय कठीण आहे, बट ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी अगदीच खूप कठीण असतं. अगदी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने अगदी मोजक्या 10 मिनटात आपल्याला ब्रेड क्रम्ब कसं करायचं आहे. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत ब्रेड क्रम्ब घरच्या घरी कसं करायचं ते बघूया. आता ब्रेड क्रम्ब करणं अगदी सहज साधं सोपं आहे. तर मी म्हटलं जसं अगदीच महिन्यातून 10 मिनटं किंवा 5 मिनटंही म्हटलं तरी चालून जाईल, बट न करणाऱ्याला असं वाटतं की अगदीच खूप मोठं टास्क आहे. तर असं काहीच नाही. कसं असतं की आपण बाजारातून ब्रेड क्रम्ब आणतो, पण ते किती फ्रेश असतं ते आपल्याला माहीत नसतं. त्याच्याने आपल्याला पोट खराब होतं आणि बरंच वेळा फूड पॉयझनही होतं. आता इथं घेतलेत मी नॉर्मल ब्रेड. अगदी एक दिवस राहिलेला तो एक्सपायर होला, तर म्हटलं चला एक्सपायर व्हायच्या आधी ब्रेड क्रम्ब करून घेऊया. आता असं होतं का आपण बाजारातून जे ब्रेड क्रम्ब आणतो त्याची क्वालिटी जी असते ती अगदीच लो असते, कारण की अगदी एक्सपायर होऊन गेलेले ते ब्रेड यूज करतात. आता कसं काय तुम्हाला सांगते मी. आता बघा, इथं मी घेतल्या टोटल 7 ब्रेड. त्याच्यातून 3 ब्रेड मी असे पावडर करून घेतली, म्हणजे क्रश करून घेतलं मिक्सरच्या छोट्या जारमध्ये. कोणताही पॅन घ्यायचा, कढई पॅन जे असेल ते जाड तळ्याचं घ्यायचं, बस ते असं ह्याच्यात काढून घ्यायचं. आता पूर्ण करू आपण. आता म्हटलं भांडे कशाला भरवायचे, पॅनमध्येच घेतलं. पॅनमध्ये मी कोणते तेल तूप काही नाही टाकलं, अगदी ड्राय पॅन आहे. पण आपण जेव्हा ब्रेड हाताळतो तेव्हासुद्धा आपले हात ड्राय असायला हवे, म्हणजे पाण्याचा लांब लांब काही संबंध नसावा. मिक्सरचं भांडंसुद्धा अगदी ड्राय छान पुसून घ्या, म्हणजे पाणी अजिबात ह्याला लागतं कामा नाही. ना भांडं ओलला पाहिजे, ना हात ओलले पाहिजे, नाही पॅन. त्यामुळे आपण अशा पद्धतीने बघा थोडंसं फिरून घ्यायचं. पहिल्या बॅचमध्ये मी 3 टाकले, टोटल होते 7 ब्रेड. तर आणि दुसऱ्या बॅचमध्ये मी 4 टाकली. नाही झालं पहिल्या ह्याच्यात तर थोडंसं वर खाली करायचे ब्रेड आणि मग फिरून घ्यायचं. अगदी पल्स मोडमध्ये 1 मिनटात पटकन होतात. 1 ते 1.5 मिनटं लागेल तुम्हाला. पॅनमध्ये असे सगळे 7 ब्रेड मी क्रश करून काढून घेतले. आता ह्याला थोडंसं रोस्ट करायचं. अनेक वेळा काय करतो आपण की असं घेतो. जर तुम्हाला पटकन करायचं असेल, म्हणजे आता लगेचच कटलेट वगैरे करायचे, तर तुम्ही असे घेतले तरी चालून जाईल. बट इतकं एका टायमाला नाही लागत आपल्याला. लागलं तर वापरू शकता, म्हणजे इतकं अगर तुम्ही वापरणार असाल तर. बट जर हे तुम्हाला स्टोअर करायचे ते भाजणं गरजेचं आहे. तुम्ही असंच जर ह्याला स्टोअर केलं तर ह्याला बुरशी लागेल, जसं आपल्या नॉर्मल ब्रेडला हिरवी बुरशी लागते तशी. त्यामुळे त्याला भाजणं गरजेचं आहे. तर अगदी मीडियम फ्लेमवरती आपण ह्याला भाजून घेऊया. कसं भाजायचं, किती वेळ भाजायचा, अगदी जसं आपण रवा भाजतो त्या प्रमाणात तितकाच वेळ लागतो ह्याला भाजायला. सतत मीडियम फ्लेमवरती, अगदी स्लो नका करू आणि अगदी फुल नका, मीडियम फ्लेमवरती सतत 4 ते 5 मिनटं ह्याला स्टर करत, म्हणजे हलवत सतत हलवणं गरजेचं आहे, कारण की ब्रेड आहे तो लगेच खाली लागू शकतो. तर सतत ह्याला स्टर करत आपण ह्याला भाजून घ्यायचं. जसं आपण रवा भाजतो अगदी तसा. हलका बदामी रंगाचा, गुलाबी, ब्राऊन किंवा सोनेरी कलर यूज तर चला आत्ता आपण बघूया की जर तुम्हाला वेळच नाही इतकं किंवा हात दुखतो, तर तुम्हाला ओव्हनमध्ये करायचं असेल, ओव्हन अवेलेबल असेल, तर ओव्हनमध्ये अगदी 8 मिनटं, 7 ते 8 मिनटं लागतात. बट 180 डिग्रीवरती 7 ते 8 मिनटं टायमिंगवरती तुम्ही भाजू शकता. बट प्रत्येक 2 मिनटाला तुम्हाला ओव्हन उघडून स्टर करणं, म्हणजे वर खाली करणं गरजेचं आहे. जो ट्रे असतो ओव्हनचा त्याच्यावरती पसरून ठेवायचं. 7-8 मिनटाचा टाईम लावायचा, टायमर 1 ते 80 डिग्रीवरती, 180 डिग्रीवरती, आणि 2 ते 3 मिनटानंतर त्याला 1-2 वेळा असं स्टर करून घ्यायचं, म्हणजे हलवून घ्यायचं, वर खाली करून घ्यायचं ट्रेमधलं, आणि परत त्याला सेट करायचं टायमरवरती. म्हणजे एक 7-8 मिनटात 2 ते 3 वेळा हलवायचं आणि मग काढून घ्यायचं. ओके. आता पॅनमध्ये अगदी साधं सोपं आहे, नो झंझट, नो टायमर. अगदी 4 ते 5 मिनटात असं भाजून होतं मीडियम फ्लेमवरती. हे बघा सतत मी स्टर करत वर खाली सगळं चौघा बाजूने छान असं भाजायचं. मस्तपैकी बदामी रंगाचा म्हणा, गोल्डन कलरचा म्हणा, किंवा छान पिंक कलर, जे काय हवं तुम्हाला तो कलर बनवू शकता तुम्ही. छान असा बदामी रंगाचा, जसं आपण रवा भाजतो तसं भाजायचा. डार्क ब्राऊन, अगदी टोस्ट आपण खातो ना रस्ट, त्या कलरचं नका करू आणि जास्त ब्राऊन. कारण की काय असतं ना की जसं आपण हलका गुलाबी किंवा जसं मी म्हणतं की गोल्डन ब्राऊन केलं तर ते थंड होता होता अजून ते डार्क होतं. त्यामुळे हलका गुलाबीच असायला हवं, जसं असं. हां,
तर जसं आपला रवा असतो किंवा लापशीचा कलर असतो अगदी त्या कलरमध्ये. आता हे छान थंड होऊ द्यायचं. मी ताटात काढून घेतलेलं आहे. जसं मी म्हटलं अगदी 5 मिनटात माझं हे भाजून झालं. मग मी काढून घेतलं, ताटामध्ये पसरून घेतलं आणि अगदी 1 तासभर ह्याला राहू द्या बाहेर. छान कडक पण होईल आणि थंड पण होईल. थंड झालं, छान कडक झालं म्हणजे कुरकुरीत असं मस्त झालं. आता तुम्ही असंही वापरू शकता. बट हे जी शेल्फ लाईफ अगदीच 1 आठवडाभर असते. बट महिनाभरही राहील, पण फ्रीजमध्ये बाहेर नका ठेवायला. जर तुम्हाला अगदी छान बाजारात भेटतं तसं हवं तर तुम्हाला ह्याला परत वाटायचं आहे. अगदी ह्याच्यापेक्षा थोडं बारीक होतं छान, जसा आपला रवा असतो ना तसं. तर हे बघा असं मी फिरून घेतलं आणि छान असं रव्यासारखं मस्तपैकी कुरकुरीत आणि असं बारीक झालेलं आहे. हे बघा जसं आपला जाड रवा असतो तसं झालेलं आहे की नाही. तर तुम्हाला हवं तसं तुम्ही ठेवू शकता. जे जाड आहे तेही राहील, बट फ्रीजमध्ये ठेवा. 1 महिना आरामात छान टिकतो ब्रेड क्रम हा. आणि जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं तर फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता. बट दोघाही सिच्युएशनमध्ये फ्रीज किंवा फ्रीझर एअरटाईट डब्यामध्ये ठेवा इतकंच सांगेल. आता बरेचसे जणं म्हणतात बाहेर ठेवलं तरी चालतं, बट बाहेर ठेवलं तर मी हे नाही म्हणणार तुम्हाला की अगदी महिनाभर. 8-15 दिवसात 15 दिवस 2 आठवडे राहू शकतं बाहेर नॉर्मल किचनमध्ये विदाऊट फ्रीज. ओके सर, आता बाहेरचं का नाही घ्यायचं, तर बाहेर खूप प्रिझर्वेटिव्ह असतं ते तर असतंच. प्लस ते कधी बनवलेलं हे आपल्याला शाश्वती नसते. कधीचा ब्रेड आहे, कधीचा तो क्रश करून ठेवलेला ब्रेड क्रम, वी डोंट नो. त्याच्यावरती एक्सपायरी तारीख असेल, पण ते नेमकं किती जुनं आहे ब्रेड ऑलरेडी. तुम्हाला माहीत असेल आपण जेव्हा दुकानवाल्याकडून ब्रेड आणतो कधी कधी एक्सपायर होतो तो, मग परत ते दुकानवाले म्हणतात की ते परत घेऊन जातं. म्हणजे दुकानवाल्यांकडे खपले नाही, एक्सपायर झाले, तर ते जे कंपनीवाले ते रिटर्न घेतात ब्रेड. का घेतात? ब्रेड क्रम बनवतात. हो, ते ब्रेड क्रम बनवतात आणि आपल्याला नेमकं माहीत नसतं की ते ब्रेड किती जुनं आहे. आणि ब्रेड क्रम प्रचंड महाग तर असतात, बट अनहेल्दी असतात बाहेरचे ब्रेड क्रम माझ्या मताने तरी. अगदी साधं सोपं 5 मिनटात होणारी वस्तू आहे, त्याला कशाला जास्त पैसे घालवायचे. आवडली असेल ही आयडिया आणि ही रेसिपी तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी सांगते की ब्रेड क्रम म्हणजे कबाब बनवले आपण, पॅटीस बनवले, कटलेट बनवले, त्याच्यासाठी हे यूज केलं जातं बाहेरच्या कोटिंगसाठी. तर नक्कीच ट्राय करा ह्या पद्धतीने ब्रेड क्रम आणि छान छान रेसिपी करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळं करणे निःशुल्क आहे, फुकट आहे. आणि ह्या व्हिडिओसाठी आम्हाला भरपूर मेहनत लागलेली आहे, त्यामुळे आम्हाला मोटिवेट करा. थँक्स फॉर वॉचिंग.